मित्रांनो नमस्कार. आज अर्थातच मराठा आरक्षणाच्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधणार आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयाचे नेमकं काय होणार आहे, असा प्रश्न महाराष्ट्राच्या समाजमनामध्ये मोठ्या प्रमाणावर जोर धरू लागला आहे. जशी जशी 24 डिसेंबर ही मनोज जरांगे पाटलांनी राज्य शासनाला जो अल्टिमेटम दिलेला आहे, त्या अल्टिमेटमची तारीख जवळ येत असल्याने महाराष्ट्राच्या मनामध्ये आणि मराठा समाजाच्या मनामध्ये एक मोठ्या प्रमाणावर कुतूहल आणि उत्कंठा ही मराठा आरक्षणाच्या बाबतीत निर्माण झालेली आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये डिसेंबर महिना चालू आहे. डिसेंबर महिन्यामध्ये जो हवेमध्ये गारवा तयार होतो, तो हवेमधील गारवा हा बाजूला सारून मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणावर हा तप्त झालेला आज महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत. आणि त्यातून राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व अन्य 3 सदस्यांनी राजीनामा दिल्याने त्या तापलेल्या वातावरणावर सरकार पक्षाच्या भूमिकेचे संशयाच्या सुहीने वातावरण हे अधिक तापायला सुरुवात झालेली आहे. मुळात महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 2 दिवस जी खमंग आणि गरमागरम चर्चा ही मराठा आरक्षणावर झालेली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर आरक्षणाची घुसळण ही मराठा समाजामध्ये आणि मराठा मनामध्ये ही निर्माण झालेली आहे. त्यातून मराठा आरक्षणाचा प्रश्न हा राज्य सरकार कशा पद्धतीने तोडगा काढत आहेत, किंबहुना हा प्रश्न सुटणार आहेत की नाहीत, असा संभ्रम आणि भ्रम आणि असणारी साशंकता ही मराठा समाजामध्ये ही निर्माण आजच्या मितीला झाल्याचं स्पष्टपणाने दिसत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादळ उठवणारा मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे, जो प्रश्न उद्याच्या 24 डिसेंबरला जर सुटला नाही, तो कदाचित तो प्रश्न भविष्यात उग्र स्वरूप हा धारण करेल. आणि त्या उग्र स्वरूपाचं धारण केल्यामुळे महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेसमोर कदाचित दुर्दैवाने तसं होऊ नये, पण तसे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा महाराष्ट्राच्या समोर उभा राहू शकतो, अशी भीती वाटणं हे अत्यंतिक स्वाभाविक आहे. मित्रांनो, राज्य सरकारची ही भूमिका मराठा आरक्षणाच्या बाबत ही भिजत ठेवण्याची मानसिकता असल्याची चित्र हे आज तरी स्पष्टपणाने दिसत आहेत. आयोगाच्या एका सदस्याने राजीनामा देत असताना स्पष्टपणाने सांगितले आहे की राज्य मंत्रिमंडळातील एक सदस्य हा आमच्या कारभारामध्ये अनावश्यक हस्तक्षेप आणि अनावश्यक त्याच्यामध्ये तो ढवळाढवळ करत असल्याचा आरोप हा त्या सदस्यांनी केला असल्यामुळे मराठा आरक्षणाच्या निर्णयाचं जे घोंगडे भिजत आहेत, ते घोंगडे भिजत असताना त्याचा निर्णय लागतो किंवा नाही, किंबहुना तो प्रश्न सुटण्याच्या मानसिकतेत आहेत की नाहीत, असा प्रश्न निर्माण होणं हे अत्यंतिक स्वाभाविक बनलेलं आहे. आणि मराठा आरक्षणाच्या बाबत आज जे चित्र दिसत आहेत, ते चित्र मात्र मराठी माणसाच्या मनामध्ये हे शंकेची चाहूल निर्माण करणारा हा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. राज्याच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ हे जणू काही भारतीय जनता पक्षाचे हस्तक असल्यासारखं हे या ठिकाणी काम करत आहेत. त्यातून मराठा आरक्षणाला कालही ते आणि यापूर्वी ते सातत्याने विरोध करत होते आणि आजही त्यांची विरोधाची भूमिका ही कायम आहे. न पेक्षा भुजबळांना भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने यामध्ये रामदास पाध्यांच्या बोलक्या बाहुल्याप्रमाणे वापरून घेत आहेत आणि त्यातून मराठा आरक्षणाच्या बाबत हेतुतः जाणीवपूर्वक विरोध करून मराठा आरक्षणाला कोलदांडा घालण्याचं काम हे मंत्री महोदय असलेले भुजबळ करत आहेत. मित्रांनो, मात्र ते पूर्णपणे हे अयोग्य आहेत. कपटी आणि लाचारीच्या राजकारणाचा अक्षरशः कळस हा काल आणि परवा त्यांच्या भाषणामधून हा सभागृहामध्ये त्यांनी दाखवलेला आहे. आणि मराठा आरक्षणाला विरोध करत असताना पूर्णपणे एकांगी भाषण हे भुजबळांनी केलेले आहे. आपण एका मंत्रिपदावर जबाबदार असताना एका समूहाची, एका समाज घटकाची बाजू घेणं हे मात्र मंत्रिपदाला शोभणारं नाही. त्यातून सभागृहामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
आणि शिवसेनेचे आमदार असलेले विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी मात्र भुजबळांचा मराठा आरक्षणाच्या विरोधात असलेला मुखवटा हा टरा सभागृहामध्ये फाडलेला आहे. त्याही पेक्षा अधिक लक्षवेधी ठरलेली जी भूमिका आहे ती भूमिका ही बीडचे आमदार असलेल्या संदीप क्षीरसागरांनी ही विधानसभेच्या प्रश्नोत्तरामध्ये मांडलेली आहेत. बीडमध्ये ज्या जाळपोळीच्या घटना झालेल्या आहेत, बीडमध्ये जे दुकानं फोडण्याचे कृत्य काही समाजकंटकांनी केलेले आहेत, त्या कृत्यामागे हा मराठा समाजाचा दुरान्वयी संबंध नाही अशी वस्तुनिष्ठ मांडणी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे असलेली वस्तुनिष्ठ आणि सत्यतेच्या कसोटीवर उतरणारी मांडणी ही संदीप क्षीरसागरांनी काल विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात केलेली आहे. त्यातून छगन भुजबळांच्या डोळ्यात ही झणझणीत अंजन हे आमदार असलेल्या संदीप क्षीरसागरांनी केलेले आहेत. न पेक्षा छगन भुजबळांनी बीडच्या घटनेमागे हा मराठा समाज असल्याचा आरोप हा जाणीवपूर्वक करून मराठा समाजामध्ये आणि महाराष्ट्राच्या मनामध्ये विष घालण्याचं काम हे भुजबळ सातत्याने मीडियासमोर करत होते. त्यातून संदीप क्षीरसागरांनी जी वस्तुनिष्ठ माहिती सांगितलेली आहे ती वस्तुनिष्ठ माहिती ही मात्र निश्चितपणाने वाखाण्याजोगी आहेत. त्यांनी जे धाडस दाखवलेले आहेत ते धाडस मात्र निश्चितपणाने कौतुकास्पद आहेत. यातून बीडच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न मात्र निश्चितपणाने निर्माण होतो की ज्या मराठा समाजाने महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या बाबत 58 मोर्चे हे महाराष्ट्रामध्ये काढलेले होते. महाराष्ट्राच्या इतिहासात नव्हे, देशाच्या इतिहासात नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करणारे आणि साधा कोणालाही ओरखडा न लागलेले आणि कायद्याच्या कसोटीमध्ये अतिशय आदर्शवत असे मराठा आरक्षणाचे मोर्चे हे मराठा समाजाने काढलेले होते. तोच मराठा समाज, शांत आणि संयमी असलेला मराठा समाज हा मात्र बीडमध्ये जाळपोळ कसा करू शकतो, तोच मराठा समाज हा बीडमध्ये दुकानं कसा काय फोडू शकतो असा प्रश्न स्वाभाविकपणे या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. भुजबळ ज्या पद्धतीने मराठी समाजाच्या संदर्भात आणि मराठी माणसाच्या मनामध्ये जो संभ्रम आणि संशयाचं वातावरण निर्माण करत आहेत, त्यातून ते कळत नकळत हे हिंसेला प्रवृत्त करत आहेत. आणि हिंसेला प्रवृत्त करत असताना हे मराठा समाजाचं आंदोलन हे वेगळी दिशा घेऊन हे आंदोलन भरकटेल कसं आणि या आंदोलनाचा फज्जा कसा उडेल हा आणि त्या पाठीमागचा जो मूळ मुद्दा आहे तो मूळ मुद्दा हा ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा हा बाजूला कसा पडेल असा कपट कारस्थानी आणि कूटनीती ही भुजबळांची आणि त्यांच्या सहकारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या काही घटकांची या ठिकाणी अतिशय स्पष्टपणाने दिसून आल्याशिवाय राहत नाही. ज्या पद्धतीने देशाच्या पातळीवर आरक्षणाच्या मागणीचा प्रश्न ज्या वेळेस समोर आलेला आहे त्यामध्ये गुजरातमध्ये पटेल समाजाचं आंदोलन असेल, हरियाणामध्ये जाट समाजाचं आणि गुर्जर समाजाचं आंदोलन असेल, या तिन्ही आंदोलनाने जेव्हा हिंसेचा आधार घेतला, हिंसेच्या मार्गाने ते आंदोलन केलं, त्यावेळेस त्या आंदोलनाचा फज्जा उडाला आणि त्यातील जो असलेला जी मागणी होती ही आरक्षणाची मागणी ही मागे पडली. आणि हाच डाव मराठा समाजाच्या बाबतीत हा छगन भुजबळांचा आणि काही ओबीसी नेत्यांचा असल्याचं या ठिकाणी स्पष्टपणाने दिसत आहेत. त्याला मात्र अभय देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाची काही मंडळी ही नकळत मूकसंमती असल्यासारखं करत आहेत. त्यातून देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाची काही मंडळी ही भुजबळांना तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा सिद्धांत त्यांनी भुजबळांच्या बाबतीत वापरलेला दिसतो. त्यातून कळत नकळत का होईना किंवा त्यातून भीतीपोटी का होईना गैरमार्गाने कमवलेली जी माया आहे, जी संपत्ती आहे, जी राजकीय सत्तेतून आणि राजकीय अभिलाषेपोटी भुजबळांनी जमा केलेली आहेत, त्यातून आपली पापे झाकण्यासाठी, त्यावर पांघरून घालण्यासाठी आणि पुन्हा एकदा तुरुंग जाण्याची जी नामुष्की त्यांच्यावर येणार आहेत ती टाळण्यासाठी भुजबळ हे भारतीय जनता पक्षाचे हस्तक
किंबहुना देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून रामदास पाध्ये जसा बोलका बाऊल आहे, त्या बोलक्या बाऊलीच्या भूमिकेत मराठा आरक्षणाला भुजबळ हे सातत्याने विरोध करत आहेत. आणि यातून मात्र भुजबळांनी एक नीती स्पष्टपणाने या ठिकाणी अवलंबलेली आहेत. भाकड म्हशीच्या गोठ्याचे मालक होण्यापेक्षा दुभत्या म्हशीच्या गोठ्यातील शेण काढणं, मलमूत्र काढणं हे कधीही चांगले आहेत, असाच विचार आणि असाच सिद्धांत हा भुजबळांनी स्वीकारलेला आहे. माजी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी आणि ओबीसी नेते असलेल्या विजय वडेट्टीवारांनी आणि जयंत पाटलांनी याबाबत विधानसभेत अतिशय स्पष्टपणाने हे या ठिकाणी सांगितलेले आहेत. ते सांगत असताना त्यांनी घटनेच्या कलम 164 नुसार राज्यामध्ये जी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली आहे, किंबहुना जी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होते, त्या संपूर्ण घटनेला हे राज्य सरकार हे जबाबदार असते. आणि हे राज्य सरकार जबाबदार असताना त्यातील मंत्रिमंडळातील एक सदस्य कळत नकळत हिंसेला प्रोत्साहन देत असेल तर ते मात्र या ठिकाणी योग्य नाहीत. मंत्रिमंडळातील सदस्य असलेल्या भुजबळांनी कायद्याची आणि संविधानाला स्मरून जी शपथ घेतली आहे, ती शपथ घेत असताना कुठल्याही जाती धर्माबद्दल, कुठल्याही समूहाबद्दल मी असूया ठेवणार नाहीत आणि ममत्व भाव या ठिकाणी ठेवणार नाहीत, अशी जी शपथ घेतलेली आहे, त्या शपथेची गरिमा ही वास्तविक छगन भुजबळांनी ठेवायला पाहिजे होती. परंतु दुर्दैवाने ती त्यांनी ठेवली नाहीत. त्यातून त्यांची असलेली आगतिकता, पुढची धोक्याची आगतिकता ही त्यांच्या वर्तणुकीतून आज स्पष्टपणाने या ठिकाणी दिसून आल्याशिवाय राहत नाहीत. ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिल्या आंदोलनाच्या वेळेस जरांगे पाटलांच्या त्या आंदोलनाच्या वेळेस न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती गठीत केली होती, त्या समितीच्या माध्यमातून मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी स्थळ निरीक्षण आणि त्या ठिकाणी मराठा कुणबी असल्याच्या काही दस्तऐवज तपासण्याचं काम या समितीने केलेलं होतं. त्यातून असंख्य मराठा बांधवांना हे कुणबीचे प्रमाणपत्र हे दिले गेलेले आहेत. ती संदीप शिंदे समिती ही बरखास्त करा आणि मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देऊ नका, असं जेव्हा भुजबळ म्हणतात, त्यावेळेस भुजबळ हे ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संदीप शिंदे समिती गठीत केलेली आहेत, तेव्हा बरखास्तीची मागणी करून एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अविश्वास दाखवण्याचं काम हे भुजबळ हेतुता करत आहेत. भुजबळांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये यापूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मुलासमान राजकारणामध्ये वाढवलं, मोठं केलं, त्या बाळासाहेब ठाकरेंना त्यांनी ठेंगा दाखवला. पुढच्या काळामध्ये शरद पवारांनी त्यांना राजकीय पुनर्जन्म दिला, राजकीय पुनर्वसन केलं. त्याही शरद पवारांना त्यांनी धोकेबाजी करून किंबहुना त्यांच्याशी फितूर करून हे पुढच्या काळामध्ये त्यांनी स्वतंत्र असं राजकीय स्वार्थासाठी आपली चूल मांडलेली आहेत. पुढच्या काळामध्ये कदाचित हे सगळं गैरप्रकार आणि ह्या गैरप्रकारावर पांघरून घालण्यासाठी ते उद्या भारतीय जनता पक्षाच्या दावणीला बांधले जातील आणि त्यातून अजित पवारांना ठेंगा दाखवण्यासाठी ते मागे पुढे पाहणार नाहीत. ही मात्र भुजबळांच्या राजकारणाची खासियत राहिलेली आहे. मागच्या काळातील त्यांच्या राजकीय इतिहासातील या फितुरीच्या आणि अविश्वासाच्या नोंदी ह्या महाराष्ट्रासमोर आहेत. भुजबळ जेव्हा शिंदे समिती बरखास्त करा अशी जेव्हा मागणी करतात, तेव्हा भुजबळ हे स्वतःला कायद्यापेक्षा किंबहुना मंत्रिमंडळापेक्षा स्वतःला मोठे समजत आहेत की काय, असा प्रश्न हा निर्माण होणं हे अत्यंतिक स्वाभाविक आहेत. वास्तविक भुजबळ हे मंत्रिमंडळातील सहकारी असताना ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अशी मागणी करू शकतात, परंतु भुजबळांच्या शब्दाला मंत्रिमंडळात किती किंमत आहे हेच यातून अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाहीत. समतेच्या नावाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये विषमता निर्माण करण्याचं काम हे भुजबळ मात्र जाणीवपूर्वक करत आहेत. लोकशाहीने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे, जो निसर्गदत्त अधिकार दिलेला आहे, त्या निसर्गदत्त अधिकारामध्ये बसून न्याय निवाडा करण्याचं काम हे मंत्री महोदयांचं असताना एखाद्या उडान टप्पू मुलासारखं करेंगे या मरेंगे बघून घेऊ, हातपाय तोडण्याची भाषा करणं आणि आमच्या हातात शस्त्र आहेत अशी भाषा करणाऱ्यांना अभय देणं किंबहुना त्यांची पाठराखण करणं हे मात्र मंत्रिपदावर असलेल्या माणसाला
हे अजिबात शोभत नाहीत. मराठ्यांच्या सारथी संस्थेला शासन पैसे देते आणि बार्टीला आणि महाज्योतीला तसेच वसंतराव नाईक महामंडळाला शासन पैसे देत नाहीत असं जेव्हा भुजबळ म्हणतात, वास्तविक भुजबळांनी ही मागणी ही कॅबिनेटमध्ये करण्याची आवश्यकता असताना भुजबळ ही मागणी ही कॅबिनेटमध्ये न करता परस्पर बाहेरी अशी विधानं करतात. यातून एक अर्थ मात्र निघतो की भुजबळांची पत आणि प्रतिष्ठा ही सरकार पक्षामध्ये किती आहेत हे यातून अधोरेखित किंबहुना रेखांकित झाल्याशिवाय राहत नाहीत. मनोज जरांगे पाटलांची हिंदी बोलण्याच्या बाबत जी चेष्टा आणि टवाळी आणि जी मिमिक्री ही भुजबळांनी केलेली आहे ती मात्र मंत्रिपदाला शोभणारी नाहीत. जर महाज्योतीला आणि बार्टीला जर पैसे देत नसेल राज्य सरकार, तर भुजबळांनी आपल्याकडील असलेल्या गडगंज आणि आवाढव्य संपत्तीतील काही हिस्सा हा ओबीसी समाजासाठी दान करावा, तरच ओबीसी समाजाचं नेतृत्व करण्याची क्षमता आणि ओबीसी समाजाच्या नेतृत्वाबद्दल असलेली कणव ही भुजबळांना दिसल्याशिवाय राहणार नाहीत. हे सांगण्याचं कारण असं, ज्या मनोज जरांगे पाटलांची तुम्ही टवाळी करतात त्या मनोज जरांगे पाटलांनी आपली असलेल्या 3.5 एकरापैकी 2 एकर क्षेत्र हे मराठा समाजासाठी विकलेले आहेत. समाज उगाच कोणाला डोक्यावर घेत नाहीत आणि उगाच कोणाला डोक्यावर मिरवत नाहीत. तुम्ही मात्र जरांगे पाटलांची मिमिक्री करत असताना त्यांना हिंदी भाषा येत नाही, नसेल येत हिंदी भाषा, पण एक गोष्ट मात्र लक्षात घ्या की जरांगे पाटलांना उद्या दिल्लीमध्ये जाऊन महाराष्ट्र सदनामध्ये काही गफला करायचा नाहीत किंबहुना काही गैरप्रकार करायचा नाहीत. त्यातून त्यांना ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांना हिंदीमध्ये उत्तर द्यायचे नाहीत आणि तुम्ही त्यांची 5वी नापास असलेली जी अवहेलना करतात आणि त्यातून मराठा समाजामध्ये हा अलीकडचा नवा नेता उदयास आलेला आहे आणि या मराठा समाजाने या नेत्याच्या पाठीमागे जाऊ नये असे जेव्हा तुम्ही म्हणतात तेव्हा अहो छगनराव, तुमच्यासारख्या जगजाहीर भ्रष्टाचारी असलेल्या आणि तुरुंगामध्ये 2.5 वर्ष खडी फोडणाऱ्या माणसाला जर तुमचा समाज साथ देत असेल तर निष्कलंक असणाऱ्या जरांगे पाटलांना मराठा समाजाने का साथ देऊ नयेत असा प्रश्न या ठिकाणी स्वाभाविकपणे निर्माण होतो. कपट आणि कपटाचे अनुयायी वाढले की प्रामाणिकपणाची या ठिकाणी चेष्टा होते आणि तीच चेष्टा तुम्ही हिंदीच्या भाषेवरून जरांगे पाटलांची करत आहेत. पण ही एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी या माणसाने घरावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे. तुम्ही मात्र अनेक बॉन्डच्या माध्यमातून अनावश्यक अशी माया ही जमा केलेली आहे. ती माया मात्र तुम्ही तेलगीच्या बॉन्ड पेपरमधून जमा केलेली आहेत. हे महाराष्ट्राला पक्क ठाऊक आहेत. तुम्ही मराठा समाजाला अंगावर घेण्याची भूमिका ही कालही पार पाडलेली आहे. आजही तुम्ही मराठा आरक्षणाला, मराठा समाजाला वितुष्ट आणण्याचं काम करत आहेत. पण मराठा समाज ही पुढची लढाई आहे ही कडव्या पद्धतीने झुंज दिल्याशिवाय राहणार नाहीत. कारण पानिपतच्या लढाईमध्ये अहमद शाह अब्दालीला लढण्यासाठी मराठा हा एकटाच लढला होता. तीच निकराची आरक्षणाची झुंज आणि लढाई तो पुढच्या काळामध्ये लढल्याशिवाय राहणार नाहीत. जेथे वाढत्या वयाने विचारांचा परीघ हा वाढायला हवा तेथे मात्र छगन भुजबळांचा राजकीय जीवनातील वावरताना परीघ हा दिवसेंदिवस आकुंचित होताना या ठिकाणी दिसत आहेत. हेच यातून स्पष्टपणाने दिसल्याशिवाय राहत नाहीत. शाहिस्ते खानाने एकदाच मराठ्यांशी पंगा घेतला होता, पण तो महाराष्ट्रामध्ये परत कधीच आला नाहीत. ही इतिहासाची पानं एकदा चाळून बघा. मराठ्यांच्या नावाने उठसूट शिमगा करण्यापेक्षा येवल्यात मात्र मराठा समाजाच्या बाबत असलेली द्वेष आणि आकस आणि त्यातून येवल्यामध्ये नवनिर्माणाचं बीज हे तिथल्या मातीमध्ये तयार होत आहेत. आणि छगनराव, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, रुजणारं बीज हे कुठलेही आवाज करत रुजत नाहीत, पण वृक्ष मात्र जेव्हा कोसळतो तेव्हा मात्र मोठा आवाज होत असतो. वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारा हा मराठा समाज आहे, हे मात्र ध्यानात ठेवा. आरक्षण हा आमचा नैसर्गिक हक्क आहे, तो मात्र आम्ही 24 डिसेंबरला पदरात पाडून घेऊ. एकनाथ शिंदेंवर मराठा समाजाचा पूर्णपणे विश्वास आहे. ते आरक्षणाची मागणी ही पूर्णत्वास नेतील, परंतु मराठा समाजाबद्दल
आणि मराठा आरक्षणाच्या द्वेषपूर्ण वागण्यातून येवल्यामध्ये पुढच्या काळामध्ये बाळा नांदगावकर हा उद्या जन्माला किंवा उद्या उदयाला आल्याशिवाय राहणार नाहीत, हे मात्र आपण आपल्या काळजावर आणि अंतःकरणावर कोरून ठेवा, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि येथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.